नमस्कार, मी इंदिरा. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. इराणची लढाई पूर्ण ताकदीनिशी सुरू राहणार, डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. नवी मुंबईत गॅस वितरण ठप्प, 1500हून अधिक कमर्शियल सिलेंडर पुरवठा बंद, हॉटेल व्यावसायिक अडचणी. पुण्यात एलपीजी सिलेंडर घरपोच मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, नागरिकांच्या रांगा झाल्या कमी. मुंबईतील अधिवेशन सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना. बारामतीत एकीकडे बिनविरोधाची चर्चा, दुसरीकडे लक्ष्मण हाकेंचं नाव पुढे, शरद पवारही उमेदवार देणार. आव्हाडांनी शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानामुळे सभागृहात गोंधळ, नंतर मागितली माफी. शरद पवार यांचा अध्यक्षपदाचा मार्ग पुन्हा मोकळा, 40 वर्षापासून पवार संस्थेच्या अध्यक्षपदी. पेट्रोल पंपावर केरोसिन विक्री, एलपीजीला पर्याय, भुजबळ यांची घोषणा. सिडको क्षेत्रातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी ही यंत्रणा उभारणार, माधुरी मिसाळ यांचं वक्तव्य. म्हाडाच्या उपकारप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी भरीव सवलती, शंभूराज देसाई यांचं वक्तव्य. इटलीतून हद्दपार, लक्ष्मी ऑर्गॅनिकमधील घातक रसायनांसंदर्भात सरकारने मागितले केंद्र सरकारचं मार्गदर्शन, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचं वक्तव्य. इंद्रायणीच्या शुद्धीकरणासाठी 525 कोटी, उदय सामंत यांची माहिती. केंद्राने निधी अडवल्याने जलजीवनला खीळ, मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती. 25,061 योजनांची कामं ठप्प. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचं काम पूर्ण, या दिवशी होणार खुला, प्रवासाचा वेळ 25 मिनिटांनी वाचणार. टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये आता इथेच थांबूया. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.